ह्या इडलीकडे बघून कोणी म्हणणारच नाही की ही उपवासाची इडली आहे, पण ही उपवासाचीच इडली आहे। उपवासाची म्हणजे बटाटा आणि भगर यापासून ही इडली बनवलेली आहे। फक्त एक वाटी भगर आणि एक मोठा बटाटा घेऊन इतक्या सगळ्या ह्या इडल्या झालेल्या आहे। आणि त्यासोबत उपवासाची शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू। एकदम टम्म अशी ही इडली फुगलेली आहे, पांढरी शुभ्र अशी ही आपली इडली झालेली आहे उपवासाची। फक्त एकदा या पद्धतीने इडली बनवून बघा, अजिबातही बिघडणार नाही ही इडली आणि एकदम कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत ही इडली बनते। अगदी कमी वेळेमध्ये ही इडली होते। आता सगळ्यात आधी मी 2 ते 3 तास आधी एक वाटी भगर व त्यामध्ये पोह्याचा 2 चमचे असं भिजत घातलेलं होतं भगर आणि साबुदाणा। आणि या पद्धतीने मोठा बटाटा कापून पाण्यात ठेवला होता 10 मिनिटं आधी। आता हे भगर आणि साबुदाणा एकदम इडलीला ज्या पद्धतीने वाटून घेतो त्या पद्धतीने वाटलेला आहे। आता हा पाण्यात ठेवलेला सालं काढलेला बटाटाही तोही वाटून घ्यायचा, एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि साबुदाणा आणि भगरीची ज्या पद्धतीने आपण डाळ तांदळाची इडली बनवतो त्याच पद्धतीने थोडंसं असं हलकंसं जाडसर ठेवून वाटण बनवायचं आहे। पण तांदळाची इडली बनवताना थोडंसं मिश्रण पातळ ठेवतो। ह्याला पाणी न टाकता, बटाट्यातही पाणी न टाकता याची पेस्ट बनवायची आणि भगरीतही पाणी न टाकता पेस्ट बनवायची। आता बटाटा वाटून झालेला आहे, त्यामध्ये मी एक छोटी वाटी दही टाकलेलं आहे। दही किती आंबट त्यानुसार दही टाकायचं। आता बटाटा आणि दह्याची पेस्टही यामध्ये टाकून घ्यायची। आता या वाटणासाठी मी अजिबातही पाणी टाकलेलं नाही। बटाट्याची पेस्ट केली का तेही पातळ होतं आणि पाण्यात भिजवलेली असती, त्यामुळे त्याचीही वाटली की ती पातळच होती। आता यामध्ये इडलीला तुम्ही उपवासाला कोणतं मीठ खात्यात ते मीठ टाकायचं। मी यामध्ये सेंदव मीठ टाकलेलं आहे। आता मीठ टाकलं की त्यामध्ये इनो किंवा सोडा, खाण्याचा सोडा दोन्हीपैकी एक टाकलं तर चालेल। इनो होता म्हणून मी इनो टाकलेला आहे या इडलीच्या बॅटरमध्ये। आता एकीकडे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आधीच। आता इडली स्टँड घ्यायचा आहे, त्यालाही स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण उपवासाला जे तेल खातो किंवा ते तूप किंवा तेल या इडलीच्या स्टँडला लावून घ्यायचं। त्यानंतर थोडं बॅटर सगळ्या इडलीच्या स्टँडमध्ये टाकायचं आहे। या पद्धतीने इतकं असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं इडलीचं बॅटर ठेवलेलं आहे। सगळ्या इडली स्टँडमध्ये चमच्याने आपण हे बॅटर थोडं वतून घेऊ। इतक्या छान इडल्या होत्या आणि एक वाटी भगरसाठी 5 ते 6 जणांचं उपवासाचं जेवण होईल एवढ्या ह्या इडल्या होत्या। आता इडलीचं भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं, ते पाणीही उकळलेलं आहे। लगेच इडली स्टँडमधले सगळे स्टँड आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊ। आता एक वाटी भगर, एक बटाटा आणि 2 चमचे साबुदाण्यापासून 16 इडल्या टोटल झाल्या होत्या। आता इडलीला स्टीम किती वेळ द्यायची? फक्त 10 मिनटं मीडियम हीटमध्ये इडलीला स्टीम द्यायची। आता इडलीला स्टीम देऊस तर 10 मिनटात तेवढ्या वेळेत चटणी बनवून घेऊ। आता एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतले, जिरं खात असेल तर ते घेतलेले आहे। थोडे चमच्यात आल्याचा तुकडा, आलं खात असेल उपासाला तर मिरच्या, लिंबू आणि कोथिंबीर। आता हे सगळं वाटण्यासाठी घेतलं लिंबू सोडून।
आता याची पेस्ट बनवून घ्यायची पाणी टाकून. चटणी किती घट्ट पातळ बनवायची त्यानुसार इडलीसाठी चटणी आपल्याला थोडीशी सैलच बनवायची आहे. आता यामध्ये साखर टाकायची. यामध्ये आंबटपणा आहे त्यामुळे आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर टाकत आहोत. आणि उपवासाला जे मीठ खातात सेंधव मीठ तेही टाकलेलं आहे. आता जो लिंबू घेतलाय तो पिळून टाकायचा आहे. लिंबू मोठा असेल तर फक्त निम्मा टाकायचा किंवा आंबट आवडीनुसार लिंबू यामध्ये पिळायचा आहे किंवा दही टाकलं तर चालेल. पण दह्यानी चटणी लगेच अशी फुगती म्हणून लिंबू टाकलाय. जास्त काळ टिकत नाही. हे बघा या पद्धतीने एकदम स्मूथ अशी ही चटणी झालेली आहे शेंगदाण्याची. आता तडका पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे. त्यामध्ये उपवासाला जे खात असेल तर ते टाकायचे, नसल खात तर नाही. तेल किंवा तूप ठेवायचं तडका पॅनमध्ये. त्यानंतर हा तडका या चटणीमध्ये ओतायचा आहे. एकदम कमी साहित्यात पण एकदम चविष्ट अशी चटणी आपली ही बनवून झालेली आहे. या पद्धतीने चटणी बनवून झाली आपली. इकडं तेवढ्या वेळेमध्ये 10 मिनिटात आपलं इडलीची स्टीमही देऊन झालेली आहे. आता इडलीचा गॅस बंद केलेला होता. आता हे बघा एकदम टम्म फुगलेली आपली ही इडली बनवून झाली. आता हाताला चिटकली नाही की समजायचं इडली झाली. आता ही इडली काढताना फक्त थोड्याशा इडल्या कोमट होऊन द्यायच्या, म्हणजे थंड होऊन द्यायच्या, म्हणजे अजिबात न तुटता न फाटता इडल्या आपल्या निघात्या. आणि अशाही काढल्या तरी आपल्या इडल्या एकदम छान अशा निघत्या. हे बघा चमच्यानी या पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊ. हे बघा अजिबातही इडली तुटलेली किंवा एकदम इझी अशी ही इडल्या सगळ्या निघत आहे. या पद्धतीने सगळ्या इडल्या काढून घेऊ. हे बघा किती छान अशी फ्लफी डाळ तांदळाची इडली ज्या पद्धतीने बनते त्याच पद्धतीने इडली झालेली आहे. सगळ्या इडल्या आपण ताटामध्ये काढून घेऊ. त्यामध्ये चटणी. उपवासाला असा मेनू ठेवला तर जे उपवास ठेवत नाही तेही हे उपवासाची इडली चटणी खातील एवढी चविष्ट अशी ही इडली लागते. आणि पोटभरीची, कमी तेलकट, उपवासासाठी पचायलाही हलकं, पौष्टिक अशी ही आपली ही इडली बनवून झालेली आहे. हे बघा हाताने दाबली की एकदम अशी स्पॉन्जी अशी ही इडली झालेली आहे. फक्त एकदा या पद्धतीने इडली बनवून बघा. ज्यांना जमत नाही त्यांनाही सहज अशा पद्धतीने इडली बनवता येईल. एवढी इडली बनवण्याची सोपी पद्धत कुठंच पाहिलेली नसन आणि अजिबातही बिघडणार नाही. इडली एवढी छान इडली बनलेली आहे.